इकडे गिरगावमध्ये शोभायात्रेचा उत्साह मुंबईत शिगेला पोहोचलाय। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेसह महिलांनी आकर्षक फेटेही परिधान केले होते। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली राणे यांनी। गिरगावची शोभायात्रा मुंबईची शान म्हटली जाते आणि माझ्यासोबत एक वेगळंच दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। आपण बाईक रॅली पाहिली, पण आता तुम्हाला जे दृश्य पाहायला मिळते ते म्हणजे घोड्यावर बसलेल्या जिजाऊ माता तुम्हाला दिसतायत। खूप सुंदर रीतीने महिलांचा या दिंडीत समावेश आहे। ही शोभायात्रा अतिशय सुंदर रीतीने चालली। काय सांगशील, सगळ्यात मोठं आकर्षण या वेळेचं मला तू वाटतं? आय एम ग्लॅड टू नो दॅट। थँक यू व्हेरी मच। काय बोलू आता, आकर्षण तसं बरंच आहे। गिरगावची ही रॅली स्वतः एक आकर्षण आहे मोठं माझ्यासाठीही, आणि थँक्यू सो मच। ॲक्च्युली ही दिंडी यात्रेत सहभागी होताना घोड्यावर सवार होणं किती छान। तू याचं ट्रेनिंग घेतलं होतं, तुला हे सवार करता येतं, काय सांगशील? मला लहानपणापासून घोडा आणि तलवार या दोन गोष्टींचं फार आकर्षण आहे, आणि मला जेव्हाही चान्स मिळतो मी घोड्यावर बसते। आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला जायचं आहे, पण जॉबमुळे म्हणा किंवा एकंदरीत गोष्टींमुळे सहज शक्य नाही आहे, पण जसं मिळेल मी जाणार आहे। आणि आय विल बी अमंग्स द फ्यू लेडीज इन इंडिया हू कॅन लर्न अँड प्रॅक्टिस वॉर्ड इन ट्रेडिशनल वे। त्यांना महिलांविषयी घटना घडत असताना तू एक वीरांगना म्हणून एक रिप्रेझेंट करते महिलांसाठी, खूप महत्त्वाची आणि विशेषतः प्राऊड फील करण्याची गोष्ट आहे। तू काय एक संदेश देशील महिलांना एकूणच या समाजात? फिमेल्स, आपण माझ्या सगळ्या ज्या इथे जमलेल्या भगिनी आहेत, आपण सुंदर आहोत, शक्तिशाली आहोत, अद्वितीय आहोत, आणि आपलं स्वातंत्र्य, आपली मर्यादा आणि आपलं चरित्र हे कोणीही आपल्यापासून हिरावू घेऊ शकत नाही। जी शक्ती आपल्यामध्ये आहे ती थरकाप सोडवणारी आहे। त्यासाठी आपल्याला कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही आहे। आपण स्ट्रॉंग आहोत आणि आपला सांभाळही आपण करू शकतो, आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा देखील। थँक्यू। अतिशय सुंदर सामाजिक संदेश यातून मिळाला आहे आपल्याला। कुठलीही वीरांगना असो, महिला असो, एक स्त्री शक्ती प्रदर्शन यातूनच या दिंडीतून एकूण गिरगावच्या आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।